रामकृष्ण हरी श्री विठ्ठल परिवार मावळ प्रस्तुत करत आहे वारी विचारांची वारी पंढरीची। संस्थापक श्री सुनील शंकरराव शेळके, जनसेवक आमदार मावळ तालुका। वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी। रामकृष्ण हरी माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुडी। वारी ही निष्ठावान वारकऱ्याच्या जीवनातला अतिउच्च आनंदाचा क्षण असतो। प्रत्येक निष्ठावान वारकरी आषाढी वारीची तयारी महिनाभर आधीपासून मनापासून करतो आणि तो तयारीला लागतो। ती वारी आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी होईल असे अनुभव तो त्याच्या गाठीशी ठेवतो। आणि म्हणून यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आषाढी पायी वारीचा सोहळा होत नाहीये। म्हणून ही वारी अनुभवायची कशी, तिचा आनंद कसा घ्यायचा, म्हणून वारी विचारांची वारी पंढरीची या कार्यक्रमाच्या माध्यमातून विठ्ठल परिवार मावळ, संस्थापक श्री सुनील अण्णा शेळके आमदार मावळ यांच्या आयोजनातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या वारीचा अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे। आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालंय। माऊलींच्या पालखी सोहळ्याचा इतिहास व माहिती आपल्यासमोर घेऊन येत आहेत आदरणीय चैतन्य कबीरबा महाराज आणि आदरणीय हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज आरफळकर, सोहळ्याचे मालक यांच्या वाणीतून आपण हे ऐका। रामकृष्ण। साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली। संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवड मनासी, कधी एकादशी आषाढी ये, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणी, त्याची चक्रपाणी वाटप आहे। खरं पाहिलं तर आम्हा वारकऱ्यांना आज खूप खंत वाटते, अंतःकरण भरून येते। प्रतिवर्षी पंढरीच्या दिशेने वाटचाल करणारे वारकरी आज ही पावलं प्रत्येकाची गावातच थांबली आहेत। घराघरात वारकऱ्यांना हुरहुर लागलेली आहे। आज तुकोबरायांचं प्रस्थान झालेलं आहे आणि आज तुकोबराय आकुर्डीच्या दिशेने अर्थात पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। आजचा दिवस म्हणजे ज्येष्ठ वद्य अष्टमी। आज तुकोबराय देहूतून नारायण महाराजांच्या वाड्यातून सकाळीच निघालेत। प्रत्येक वर्षी आजचा दिवस म्हणजे सकाळी सकाळी देहूमध्ये अत्यंत गर्दी, सगळ्या पालखी दिंड्या वारकरी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात पंढरीकडे रवाना होतात।
आज तुकोबारांची पालखी सुद्धा असं वाटतंय की हळूहळू वारकरी आकुर्डीच्या दिशेने निघालेत. आजचा तुकोबारांचा मुक्काम आकुर्डीला श्री विठ्ठल मंदिरामध्ये आहे. तसंच आज ज्ञानोबारांचा जो मुक्काम आहे हा आजोळ घरी आहे. सर्व वारकरी भाविकांना विनंती आहे, आपण शरीराने जरी पंढरीला जाऊ शकत नसलो तरी मला असं वाटतंय की रोजचा दिवस, रोजची तिथी, रोजचा वार हा घर बसल्या आपण वारीचा आनंद विचारांच्या माध्यमातून घेणार आहोत. आपल्याला नित्य स्मरण व्हावं याच्याकरता वारी विचारांची, वारी पंढरीची या भागामध्ये आपण रोज पांडुरंग परमात्म्याच्या वारीचे विचार ऐकणार आहोत. आषाढी वारीचे विचार ऐकणार आहोत. त्यासाठी महाराष्ट्रातील थोर विचारवंत, कीर्तनकार, प्रवचनकार आपल्याला प्रबोधन करणार आहे. आपणास विनंती आहे, आपण जरूर ऐका, श्रवण करा आणि आपली वारी मनाने करा. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि वारी पूर्ण करा. एवढीच विनंती श्री विठ्ठल परिवार मावळच्या वतीने आपणास करतो. रामकृष्ण. चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी विदिले. संत ज्ञानोबरायांच्या या अलौकिक विलोभनीय अशा पालखी सोहळ्याचा आजचा हा प्रस्थानचा दिवस, ज्येष्ठ वद्य अष्टमी. आज ज्ञानोबराय आपला परमपिता श्री विठ्ठलाच्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी, दर्शनासाठी अलंकापूर क्षेत्रावरून निघाले. आणि ही वारी ज्ञानदेवांच्या कुळामध्ये त्यांच्या पूर्वजांपासून, ज्ञानदेवांच्या कुळामध्ये आपल्या पित्याचंच नाव विठ्ठल आहे. म्हणून ज्ञानदेव जरी आदिनाथापासून आलेली नाथ संप्रदायाची परंपरा घेऊन समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांचा अवतार झाला असेल तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये, अंतरंगामध्ये विठ्ठल भक्ती होती. कारण भूवैकुंठ पंढरीचा परमात्मा श्री विठ्ठल, त्याचा आद्य वारकरी भगवान शंकर आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज त्याचं वर्णन करताना बोलताय, विठ्ठल नाम तीन अक्षरे अमृतपान केले शंकरे. म्हणून भगवान शिवापासून चालत आलेली ही पंढरीची वारी आज 21व्या शतकामध्ये, विज्ञान युगामध्ये त्याच सात्विकतेने, त्याच विशुद्ध अंतःकरणाच्या पवित्रतेने आणि भक्ती आणि पावनगंगेच्या प्रवाहाप्रमाणे निरंतर चालू आहे. ही ज्ञानदेवांची वारी म्हणजे शोषित, वंचित, पीडित अशा सर्व यच्चयावत प्राणीमात्रांचा आनंद सोहळा आहे. आपल्या जीवनातलं दुःख, कष्ट, त्या वेदना, जीवनामध्ये प्राप्त झालेला काळवंडलेला दिवस याची विस्मृती म्हणजे ही वारी. म्हणून साक्षात संत ज्ञानदेव आणि ज्ञानदेवांबरोबर चाललेले त्यांचे भक्त
हा अनोखा संगम या विश्वाच्या पटलावर आपल्याला कुठं पाहायला मिळणार नाही. तहान भूक हरपून माणसं ज्ञानदेवांच्या संगतीने चालताय. शेकडो वर्षापासून चालत असलेली वारीची दैदिप्यमान परंपरा, या हिंदुस्थानचा एक अलौकिक आणि अमोघ असलेला वारसा आणि या महाराष्ट्र भूमीचा सांस्कृतिक ठेवा आहे. म्हणून माणसं बदललीत, माणसांचे पेहराव बदललेत, पाश्चात्य अनुकरणाचा माणसांवर प्रभाव झाला आहे, त्यांची भाषा शैली सुद्धा बदलायला लागली. पण अंतःकरणात असलेला ज्ञानोबा तुकोबांचा आणि पांडुरंगाचा जिव्हाळा, ती प्रेमाची, करुणेची, दयेची, क्षमेची भावना आज सुद्धा या महाराष्ट्र भूमीमध्ये मायबोलीच्या मराठी भाषेच्या प्रांगणामध्ये जशीच्या तशी कोंदणामध्ये हिऱ्यासारखी ठेवलेली आढळते. म्हणून हा क्षण जो आहे वारीचा, चातकासारखे सर्व वारकरी भक्त या महाराष्ट्र मायबोलीतले, मराठी मायबोलीचे सर्व प्राणीमात्र वाट पाहत असतात. कारण जीवनामधले आनंदाचा क्षण हा फक्त संतांच्या समवेतच आपण भोगू शकतो. संतांच्या शिवाय आपल्या जीवनाला आकार आणि अर्थ असू शकत नाही. म्हणून ज्ञानदेवांचं अलौकिक कार्य जर आपण पाहिलं, मला तर नेहमी ज्ञानदेव केवळ तत्वज्ञ या अनुभूतीने मी पाहत नाही. ज्ञानदेव संत होते, याही प्रांगणामध्ये ज्ञानदेवांना मी पाहत नाही. तर ज्ञानदेव एक जनजागरण करणारे एक जनजागरण करणारे समाज सुधारक होते. आणि त्यांचे समाज सुधारण्याची प्रेरणा केवळ या मराठी मायबोलीतल्या आपल्यासारख्या लेकरांनाच मिळाली नाही, त्या समग्र हिंदुस्थानला मिळाली. आणि पुढच्या काळामध्ये या जगताला एक शांतीचा महासंदेश देणारे ज्ञानदेव आपल्याला 21व्या शतकामध्ये पाहायला मिळत आहेत. ही ज्ञानदेवांची खऱ्या अर्थाने उंची. पण ज्ञानदेवांना ही उंची जी प्राप्त झाली ती परमपिता पांडुरंगाच्या भक्तीने आणि या वारीच्या प्रांगणामध्ये समाजाचे त्यांनी दैन्य, दुःख, शोषणे हे ज्ञानदेवांनी पाहिलं. आणि या वारीमध्येच ज्ञानदेवांनी बाबांनो पंढरीच्या वाळवंटामध्ये प्रतिज्ञा केली, या शोषित जीवांचं, कष्टी जीवांचं, आर्त जीवांचं कल्याण, दुःख टाळून आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि आनंद प्राप्त करून मला करायचंय, ही प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी केली. आणि ज्ञानदेव सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. दुःखरूप असणारा सर्व ग्रंथकार, भाष्यकाराने सतत सांगितलंय की संसार दुःखरूप आहे, या संसारामध्ये दुःखाशिवाय काहीच नाही. पण ज्ञानदेवांची तुमच्या आमच्यासाठी प्रतिज्ञा पहा. ज्ञानदेव सांगतायत की दुःखरूप असणारा संसार मी सुखरूप करीन, ती प्रतिज्ञा तुमच्या आमच्यासाठी. म्हणून ज्ञानदेवांची ग्रंथरचना, तत्वज्ञान सुद्धा याच विचाराने प्रेरित होऊन ज्ञानदेव ज्ञानेश्वरी ग्रंथ समाप्त झाल्यानंतर सांगतायत, मग अर्थाचे निओरसे गीतार्थ ग्रंथाचे निमिसे, मग प्रगटला शांतरसे तो हा ग्रंथ. अहो गीता ग्रंथ निमित्त आहे म्हणले. हा ग्रंथ लिहिण्याच्या मागचं कारण असं आहे की तुमच्यासारखे जे अर्थ आहेत, शोषित आहेत, ज्यांना तहानलेले जीव आहेत, त्या जीवांना संतुष्ट करण्यासाठी, तृषार्थ करण्यासाठी शांतरसामध्ये ही भावार्थ दीपिका आणि ज्ञानदेवांनी प्रगट केली. पण ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य असे पहा, तत्वज्ञानापेक्षा ज्ञानदेवांना भक्ती ज्ञानदेवांनी प्रामाण्य मानले. आणि भक्तीचा खरा कस, त्या भक्तीचा स्वाद, तिची रुची ज्ञानदेव सांगतायत की मला वारीमध्ये मिळते. म्हणून ज्ञानदेवांच्या अंतःकरणामध्ये सर्वात जास्त आवड कशाची होती, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेगळे. म्हणून ज्ञानदेवांपासून चालत आलेली वारी आणि या वारीची परंपरा तुकोबांपर्यंत आली. तुकोबा सुद्धा वारी करत होते. आणि तुकोबा वारी करत असताना तुकोबांच्या वैकुंठ गमनानंतर जगद्गुरू तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी सद्गुरू नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्याला प्रारंभ केला. तोपर्यंत प्रत्येक गावावरून माणसं दिंडी घेऊन पंढरीला जात होते. पण सर्व समाज वारकरी एकत्र जमून संतांची पालख्या पादुका ठेवून पालखी काढण्याची परंपरा आणि ती प्रथा तपोनिधी नारायण महाराजांनी चालू केली. इसवी सन 1685 साली तो सोहळा त्यांनी देऊन चालू केला.
राजाश्रय मिळाला. शिवराजा शिवछत्रपतींनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राज्य चालू झालं. त्यांनी सर्व व्यवस्था पालखी सोहळ्याची केली आणि ती चालत असलेली पालखी सोहळा, तुकोबांचा पालखी सोहळा आणि ज्ञानदेवांचा पालखी सोहळा एकत्र सुरू झाला. जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका देहूमध्ये पालखीमध्ये ठेवल्या गेल्या. त्या पादुका अलंकापुरी क्षेत्रेमध्ये आल्या. ज्ञानदेवांच्या पादुका त्याच्यामध्ये ठेवल्या आणि दोन्ही पादुका एकत्रित अलंकापुराहून त्यांचं पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रस्थान झालं. आणि त्याच वेळेस ज्ञानोबा तुकोबा हे भजन पालखीसमोर म्हणलं जाऊ लागलं. आणि असा 1831 पर्यंतचा काळ दोन्ही पादुका एकत्र पंढरीला जात होत्या आणि येत होत्या. पुढं 1832 साली श्रीगुरु हैवत बाबांनी पुढाकार घेऊन संत ज्ञानदेवांचा पालखी सोहळा विभक्तपणाने सुरू केला. कारण समाज वाढला, व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, व्यवस्थापन सुरू झालं आणि त्याच्यामुळं व्यवस्थापनासाठी हे दोन पालखी सोहळे स्वतंत्र झाले. पण रचना, परंपरा, सेवा जी पूर्वी होती तीच सेवा श्रीगुरु हैवत बाबांनी राखली. कारण हैवत बाबा अलंकापूर क्षेत्र आल्यानंतर ज्ञानदेवांच्या समाधी मंदिरामध्ये त्यांची सेवा, भजनाची सेवा होती. सिद्धपीठामध्ये ते काही काळ वास्तव्य करत होतं आणि ज्ञानदेवांचा साक्षात्कार कृपांकित असलेले हैवत बाबा आधी ज्यावेळेस दोन्ही पादुका एकत्र जात होत्या त्यावेळेस सुद्धा या पालखीबरोबर पंढरी क्षेत्राला जात होते. त्यामुळं वारीची रचना, परंपरा, प्रत्येक टप्प्यावर घेण्याचे अभंग, प्रत्येक मुक्कामाला जाताना सकाळच्या पासून संध्याकाळपर्यंतच्या मार्गक्रमणामधले अभंग, तिथल्या सेवा हैवत बाबांना त्या पाठ झाल्या होत्या. म्हणून 1832ला ज्यावेळेस ही पालखी स्वतंत्रपणाने हैवत बाबांच्या पुढाकाराने, आळंदीकर ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि विशेष करून श्रीमंत शितोळे सरकारांना हैवत बाबांनी या व्यवस्थेसाठी पाचारण केलं. त्यांनी संरक्षण, जेवणाची व्यवस्था, तंबूची व्यवस्था, दरम्यान लागणारी सैनिकांची शिबंदी, कारण संरक्षणासाठी एवढ्या समाजाला लष्कराची, सैनिकांची व्यवस्था होती, खर्चाचा भाग होता. हा अंकलीचे शितोळे सरकाराने ती व्यवस्था हैवत बाबांच्या सांगण्यावरून केली. आणि या वारीमध्ये विविध फडकरी आले, दिंडीकरी आले. या सर्व दिंडीकरांना या ठिकाणी निमंत्रित केलं. त्यामध्ये प्रामुख्याने वास्कर महाराजही या ठिकाणी होते, पुण्यातले आपले खंडोजी बाबाही होते, निमराज महाराजही होते. अशी सर्व प्रमुख महाराष्ट्रातील नामांकित, त्या तत्कालीन परिस्थिती ज्यांचा समाजावर प्रभाव आहे अशा सर्व मंडळींना हैवत बाबांनी, आळंदीकर ग्रामस्थांनी पाचारण केलं आणि या सर्वांनी या सोहळ्यामध्ये समावेश केला. आणि समावेश झाल्यानंतर प्रस्थानच्या दिवशी हे सर्व प्रमुख मान्यवर मंडळी, दिंडीकरी, मानकरी, फडकरी मंडळींना ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये बोलवलं जातं. त्यांना श्रीगुरु हैवत बाबांच्या वतीने त्यांचे आत्ताचे जे वंशज आहेत ते हरिभक्तपरायण श्री बाळासाहेब महाराज पवार आळपळकर यांच्या वतीने सर्वांना नारळ प्रसाद दिला जातो आणि त्यांचा त्या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. हा जो मुख्य उत्सव असतो प्रस्थानचा, फार विलोभनीय उत्सव असतो. ज्ञानोबारायांच्या समाधी मंदिरामध्ये तिथं वारीला नेण्याच्या पादुका ठेवल्या जातात. तिथं आरती होती संस्थांच्या वतीने. नंतर हैवत बाबांच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचे वंशज आरती करतात. संस्थान कमिटी त्या पादुका विणामंडपात गुलाब पुष्पांनी सुंदर सजवलेल्या पालखीमध्ये त्या पादुका विराजमान करतात आणि हैवत बाबांच्याकडे त्या पादुका सुपूर्त करतात. सुपूर्त एवढ्यासाठीच की हा सोहळा संस्थान कमिटी निर्माण होण्यापूर्वी चालू झालेला आहे. संस्थान कमिटी 1852 साली इथं झाली, पण सोहळा 1832 चालू झाला. त्यावेळेस सरकारची कुठली संस्थान कमिटी नव्हती, व्यवस्था नव्हती. त्या परंपरेने ज्या व्यवस्था आहेत या व्यवस्था आजही, संस्थान कमिटी आली, स्वातंत्र्य आलं, पारतंत्र्यात चालू झालेला सोहळा आजही त्याच पद्धतीने सरकार मान्यतेने त्या परंपरेनेच आजसुद्धा चालवायला लागतो. आणि ती परंपरा सर्व मंडळी अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने, पवित्र अंतःकरणाने चालवतात. आणि ज्ञानदेवांच्या समवेत चाललेले 18 पगड जातीचे लोक, वारी म्हणजे आनंद सोहळा आहे. अंतःकरणातला जो विकार आहे
तो विकार नष्ट करण्याचं एकमेव केंद्र काय असेल तर वारी असेल. तुकोबा तर ज्ञानदेवांचं सर्व तत्वज्ञान अंगी बाणवल्यानंतर स्वतःच्या इंद्रियांना आदेश देतात. मला तर हा अभंग फार तुकोबांचं गोड वाटतो. घेई घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा, पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय सर्व ईश्वराकडं आपली समर्पित होतात. आणि सरते शेवटी तुकोबा सांगतात की 10 इंद्रियाचं जे गुरु असलेलं 11वं इंद्रिय मन ते सुद्धा ईश्वराच्या चरणावर समर्पित केलं पाहिजे. आणि जोपर्यंत ईश्वराच्या चरणावर मन समर्पित होणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार नाही. आणि ते एकदा मन ईश्वराच्या चरणावर समर्पित केलं, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. तुकोबा सांगतात तुम्हाला आनंद जर प्राप्त करायचा असेल ना, कुठं जाऊ नका, इकडं तिकडं फिरू नका, वारीमध्ये या. आपले सर्व कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय केवळ आणि केवळ परमपिता पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करा. आपला जीव सुद्धा ईश्वराच्या चरणावर समर्पित करा. पहा तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. चालत असलेलं दुःखरूप जीवन आनंद स्वरूपतेकडे निश्चितपणाने वारीमध्ये जातं. याचा प्रत्येक वारकरी अनुभव घेतो. म्हणून वारी ही विकार नष्ट करणारी वारी, जीवाला आनंद स्वरूपता प्राप्त करून देणारी वारी. आपण काहीच करायचं नाही. अहो वारीमध्ये आपल्याला कळत नाही आजचा वार कुठला आहे, महिना कुठला आहे, तारीख कुठली आहे, वाजले किती कळत नाही. माणूस उठल्यापासून झोपेपर्यंत केवळ आणि केवळ पांडुरंगाचा विचार चाललेला माणूस सुद्धा माऊली माऊलीचा नामघोष करतोय, जयघोष करतोय. अंतःकरणातले विकार जाऊन केवळ आणि केवळ ज्ञानोबरायांची प्रतिमा म्हणणार नाही, साक्षात ज्ञानदेवच प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान झालेले ज्ञानदेव प्रगट होत आहेत. आणि तीच भावना प्रत्येकाच्या अंतःकरणात असतील. भक्तीचा सर्वोच्च आविष्कार या वारीमध्ये प्राप्त होतोय. शब्दाने माणसाला ज्ञान शब्द ज्ञान प्राप्त होईल, त्याच्यातून पाखंड प्राप्त होण्याचा सुद्धा धोका असतो. पण वारीमध्ये केवळ आणि केवळ परमोच्च असलेली ज्ञानदेवांना प्रिय असलेली सर्व संतांना प्रिय असलेली भक्ती आपसुक आपल्याला प्राप्त होती. आणि भक्तीच्या पावन प्रवाहामध्ये आपण सर्व मंडळी वारीमध्ये पाऊल टाकतोय. पाऊल टाकल्या क्षणीच आपले विकार नष्ट होत आहेत, सूक्ष्म वासना नष्ट होत आहेत आणि आपला ध्येय जो आहे तो पवित्र होतोय. याच भावनेने सर्व भाविक भक्त वारकरी या वारीमध्ये समाविष्ट होत आहेत. आणि ही वारी कशी होती, लोकांना आनंद कसा प्राप्त होते हे पाहण्यासाठी आता विज्ञान सरसावले बाबा. जगामधून शास्त्रज्ञ असतील, वैज्ञानिक असतील, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती असतील, त्यांच्या लक्षात येत नाही, कळत नाही की एवढा लाखोंचा समुदाय, की एक गाव उद्या दुसऱ्या ठिकाणी जातंय, परवा तिसऱ्या ठिकाणी जातंय. इव्हेंट मॅनेजमेंटचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी कितीतरी मातब्बर संस्था या वारीमध्ये येत आहेत. की रात्री मोडायचा आहे, पहाटे संसार 3 वाजता मोडायचा आहे आणि संध्याकाळपर्यंत दुसरी ठिकाणी संसार मांडायचा आहे. माणसाच्या हातामध्ये काय येते जेवायला, वरनं पाऊस चालू आहे, खालनं पाणी वाहतंय, माणसं हातामध्ये पत्रावळी घेत आहेत, जे हातात येईल ते अन्न घेतात, एकत्र कुस्करतायत. पण घरामध्ये पंचपक्वान्नाचा जो स्वाद आहे बाबांनो, जी रुची आहे ती सुद्धा फिक्की पाडणारा स्वाद आणि रुची वारीमधल्या कच्च्या असलेल्या कमी शिजलेल्या 2 पदार्थ असलेल्या अन्नाला माणसाला प्राप्त होती. आणि तो आनंद द्विगुणित करणारा आनंद वारीमध्ये माणसं पाहताय, अनुभवताय. या वर्षी आलेल्या माणसाला असं वाटतंय की पुढच्या वर्षी वारी कधी येते आणि या वारीमध्ये मी सामील होऊन तो परमोच्च भक्तीचा आविष्कार, तो आनंद आणि ज्या आनंदाच्या स्वरूपामध्ये माझ्या जीवनाला ऊर्जा प्राप्त होती, नवचैतन्य प्राप्त होते, आत्मचेतना प्राप्त होती, तेज प्राप्त होते, ते मला कधी प्राप्त होईल या उत्कंठेने माणसं पुढच्या वर्षी या वारीची वाट पाहत असतात. पण बाबांनो, या वर्षी कशाचा प्रकोप आहे सांगता येत नाही. निसर्गाचा आहे, ईश्वराचा. ईश्वर तर माणसांचा आहित कधी करत नाही, पण हा निसर्गाचा प्रकोप म्हणायला लागेल. करोनाचा संसर्ग आला, वारी स्तब्ध झाली. पण स्तब्ध झाली नाही. सकल संत वारीला जाणारच, आपल्याला घेऊन जात असतात. आपण शरीराने यावेळेस ज्ञानदेवांबरोबर जाणार नाही, पण आपण सुद्धा मनाने ज्ञानदेवांच्या बरोबर असणार आहे. आणि आपली ज्ञानदेवांच्या समवेत
मनाने वारी पूर्ण होणार आहे. या काळामध्ये मनाने वारी करत असताना आपल्या वारीच्या आठवणी आपल्याला तरळणार, स्मृतीपटलावर तरळतील, मनोमय पटलावर तरळतील, अंतःकरणात तरळतील. आणि तोच भाव पुन्हा यावर्षी आपल्या अंतःकरणात असलेला भाव आणि ती तन्मयता, भक्तीची प्रेरणा आपल्या अंतःकरणात राहण्यासाठी या मावळ तालुक्यातील आमदार श्रीयुत सुनीलराव शेळके यांनी एक डिजिटल तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडियाच्या स्वरूपामध्ये ही वारीची परंपरा आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेली तिला उजाळा मिळावा आणि ती वारी आपल्या दृष्टिगोचर होऊन डोळ्यासमोर पुन्हा तरळावी आणि तो आनंद आपल्याला प्रत्येकाला घरी घेता यावा म्हणून रोज संध्याकाळी ते 1 तासभर वारीची दरवर्षीची लाईव्ह क्षणचित्री जी आहेत आणि काही मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकारांची वारीच्या संबंधाची प्रबोधनात्मक प्रवचनं आपल्याला घरबसल्या ऐकायला प्राप्त होणार आहेत. तो वारीचा आनंद द्विगुणित करण्याचा खऱ्या अर्थाने हा योग आमदार महोदयांच्या रूपाने आपल्याला सर्वांना प्राप्त होतोय. मी सर्वांना पुनश्च एकदा या वारीच्या खंडित झालेल्या आपल्या या वैयक्तिक शरीराच्या वारीच्या याला आपण वेदना न समजता मनोमय वारी करून आपण या ज्ञानदेवांच्या या वारीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे आणि जो वारीतला नित्यक्रम असतो उठल्यापासून झोपेपर्यंतचा नामस्मरणाचा, हरिजागराचा, हरिनामाचा आपला जो दिनक्रम आहे तोच दिनक्रम आपण घरामध्ये करून आपल्या घरातील सर्व मंडळींना तो वारीचा आनंद आपण यावर्षी घरात द्यायचा आहे. खऱ्या अर्थाने हाच ज्ञानदेवांचा संदेश आपल्याला आहे की व्यक्तिगत पातळीवरचा आनंद न घेता घरामधल्या सर्वांना हा आनंद द्यायचा आहे. तुकोबांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळ्या आनंद. वाटेवरचा गदारोळातला आनंद आपण प्रत्येकाने घरामधील सर्व परिवारातील मंडळींना तो आनंद यावर्षी आपण सर्वांनी द्यायचा आहे आणि तो आपण सर्वजण निश्चितप्रमाणे तो वारीचा आनंद इतरांना द्याल या अपेक्षा ठेवून माझ्या वाणीला विराम देतो. शुभम भवतु कल्याण. मी श्री गुरु हैबतराव बाबांचा 5वा वंशज. ही वारी पूर्वीपासून तुकाराम महाराजांची. नारायण महाराजांनी आपल्या आळंदीला यायची. त्यांच्या पालखीमध्ये स्वतःच्या माऊलींच्या पादुका घेऊन ते पंढरपूरला जात होते. काही कालानंतर हा सोहळा श्री गुरु हैबतराव बाबांनी स्वतंत्र सुरू केला आणि तुकाराम महाराजांचा स्वतंत्र राहिला. ह्या सोहळ्याचं नियोजन स्वतः बाबा बघत होते आणि बाबांच्या संरक्षणासाठी शिरसोली सरकार म्हणून त्यांनी बरोबर घेतलं होतं. अष्टमीला आपलं प्रस्थान सुरू होतं. अष्टमीच्या दिवशी माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका पालखीत आणून ठेवतात. म्हणजे त्या पादुका आपल्याकडं सुपुत्र करतात. या पादुका घेऊन बाबा पंढरपूरला जात होते. पंढरपूरच्या वाटेने कोणाची सेवा, कोणाची जागर, कोणाची कीर्तनं वगैरे सगळं बाबाच पाहत होते. ती आत्तापर्यंत जवळजवळ नेहमीप्रमाणेच बाबा काय करायचे की जास्ती हे घेत नव्हते. बाबा आपल्या विना आणि बाबा शिरसोली सरकारला त्यांनी स्वतःच्या मदतीसाठी स्वतःचं संरक्षण म्हणून बाबांनी शिरसोली सरकारला बोलवले. कारण पूर्वी पादुका ज्या होत्या ह्या डोक्यावर घेऊन जात होते. पालखी वगैरे काही नव्हती आणि त्यामुळे माणसंही थोडीच होती. त्या काळात त्यांचा संरक्षण म्हणून स्वतः शिरसोली सरकार त्यांच्याबरोबर राहायचे. बाबांचं मूळचं गाव आरफळ. हे शिंदे सरकार यांच्याकडं सरदार म्हणून होते. कुटुंब खूप मोठं होतं बाबांचं, पण त्यांच्यात सांभाळण्याचं एवढं हे नसल्यामुळं ते लष्करमध्ये हे झाले, रुजू झाले आणि ते शिंदे सरकारांचे म्हणजे इतके लाडके झाले की त्यांनी 2 लढाया शिंदेंच्या बरोबर केल्या. नंतर बाबांना अशी प्रवृत्ती, बाबांचं नेहमीचं म्हणजे असं होतं की बाबांना माऊलींच्या शिवाय कधी करमतच नव्हतं. तिकडे गोल्ह्याला जरी होते तर त्यांची आळंदी पंढरपूर ही वारी कायम असायची. नंतर बाबा तिथून निवृत्त झाले आणि आरफळला निघाले घरी गावी. मधी हनुमान बिल्लाचा म्हणून एक घाट आहे. त्या घाटात बाबांना अडवलं भिल्लांच्या नायकांनी वगैरे अडवलं. त्यांच्या परिस्थितीचे काय होतं,
संपत्ती वगैरे ती सगळी लुटली. त्यांच्यावर जे काही सैन्य होते तेही मारले गेलं आणि बाबांना एका गुहेमध्ये कोंडून ठेवलं. आता तिथं कोण आपल्याला कोण सोडवणार. पण बाबांनी माऊलींचा दावा केला आणि तिथंच माऊलींनी ती भिल्लांची जी नाईक होता त्या नायकाला पुत्र प्राप्ती नव्हती. त्याच्यानंतर माऊलींनी त्यांच्या मंडळीच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की तू माझ्या भक्ताला ताबडतोब सोडून दे काय तुझा. मग नंतर बाबांनी त्या भिल्लांनी बाबांना या गुहेतनं बाहेर काढलं आणि सगळ्या लाव्या जमण्यासहित बाबांना म्हणले आता तुम्ही घरी जा, मी तुमच्यावर येतो. बाबा म्हणले मला आता काही नको, ह्याच्यामुळे मी इथं सापडलो, आता मी गावी निघालो. गावी न जाता मी आता आळंदीला झालो. मग बाबा इथं आले. इथं आल्यानंतर रोजचे आपले विनामनपात बसून भजन करायचे. बाबा भजन करायला लागले की समाधी डोलायची बाबांच्या भांडणाने. असे पुष्कळ दिवस झाल्यानंतर काही दिवसांनी मग बाबांना असं विकृती म्हणजे हे वाटलं की बा इथं काही दिवस मंदिरात काढले, काही दिवस सिद्धपेठ काढले. त्याच्या आधी नारायण महाराजांनी स्वतः इथे यायचे. माऊलींच्या पादुका घेऊन ते दोन्ही मिळून पंढरपूरला जायचे. तर काही कारणाने थोडंफार इकडे तिकडे झाल्यामुळं बाबांनी हा 1832ला सेपरेट सोहळा केला. काही कारणाने हे सोहळे म्हणजे दोन्ही एकच आहेत, ह्याच्यात काही फरक नाही आहे काय. पण बाबांनी जो केला तो 1832ला केला. आता ह्यांची तारीख मला माहीत नाही तुकाराम, तर त्यांनी तो सोहळा सेपरेट चालू केला. आत्तापर्यंत ज्या सोहळे चालले आहेत ते त्याच पद्धतीने सगळे चालू आहेत आणि त्यांच्याच याच्यामध्ये हे संपूर्ण पंढरपूरची जी वाटचाल आहे वगैरे ती बाबांच्या नियोजनाखाली. आणि हा जो सोहळा आहे हा लष्करी ह्याच्यात सुरुवात केली त्यांनी. तिथली जी शिस्त होती कुठली आपल्या ग्वाल्हेरची, त्या ह्याच्यामध्येच बाबांनी हा सोहळा सुरू केला 1832ला. ही वारी 1832पासून सुरू झाली. तिथपासून जो हा सोहळा चालू आहे त्याची परंपरा व संपूर्ण नियोजन मीच करत असतो तेव्हा माझे चिरंजीव करतात. साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली. रामकृष्णारी. तर मंडळी, माऊली ज्ञानोबा यांचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे. वारी विचारांची वारी पंढरीची या कार्यक्रमामध्ये आज आपण वारीविषयीचे अनुभव थोर महापुरुषांच्या वाणीतून ऐकलेले आहे. असेच अनुभव आपण उद्याच्या भागात वारी विचारांची वारी पंढरीची या भागात ऐकणार आहोत. तोपर्यंत पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.